हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. क्लीन आणि नीटनेटकं किचन कोणाला आवडत नाही. पण जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा किचनमध्ये कुठलंही काम करतो, तेव्हा किचन प्लॅटफॉर्मवर पसारा हा होतोच. पण आज मी तुम्हाला माझ्या किचनमधील काही सोप्या पण खूप उपयोगी टिप्स सांगणार आहे. या टिप्समुळे स्वयंपाक करतानाही किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ राहतो आणि कामही खूप सोपं होतं. हाऊसवाईफ असो या वर्किंग वुमन, सगळ्यांना टाईम मॅनेजमेंट जमलंच पाहिजे. कारण आपल्या कामाचं योग्य नियोजन आपण जेव्हा करतो ना, तेव्हा प्रत्येक काम वेळेवर आणि अगदी सहज पूर्ण होते. रोज जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा भाज्या कट करतो किंवा लसूण सोलतो, तर हा असा पसारा होतो, कचरा होतोच. पण जर आपण आपल्या वेळेचं योग्य नियोजन केलं आणि किंवा आपण असं ठरवलं की आठवड्यातून एक दिवस आपण भाजीपाला आणायचा आणि त्या दिवशीच शक्य होईल तेवढ्या सगळ्या भाज्या कट करून ठेवायच्या, तर आपला एकाच दिवशी हा सगळा कचरा पसारा होईल. त्यानंतर ना आपल्याला खूप इझिली ह्या सगळ्या कट केलेल्या भाज्या अवेलेबल राहील. आपल्याला परत हे सगळं काम करावं लागणार नाही. जसं इथे मी भेंडी कट करून ठेवली आहे, लाल भोपळा कट करून ठेवला आहे, लसूण सोलून ठेवलं आहे. हे मी सगळं एका दिवशी केलं आणि हे छान चांगल्या डब्यात मी स्टोअर करून ठेवते. म्हणजेच जेव्हा मी आता ह्या भाज्या करेल ना, मला भाज्या परत चिरावं लागणार नाही आणि लसूण सोलावं लागणार नाही. म्हणजे कामही सोपं होईल आणि रोज कचराही होणार नाही. तर मी भेंडी 2 प्रकारची चिरून ठेवली आहे. एक अशी साधी चिरली आहे आणि एक थोडी मसाला भेंडी करायच्या हिशोबाने चिरली आहे. आणि ते सगळं मी छान अशा डब्यांमध्ये सगळं स्टोअर करून ठेवणार आहे, जेणेकरून ह्या भाज्या खराब होणार नाही. लसूणसुद्धा मी सोलून ठेवते. त्यातला काही लसूण मी म्हणजे त्या कळ्या तशाच ठेवते अख्ख्या. जेव्हा मला भाजीत लसूणच्या कळ्या पाहिजे असेल त्या वापरता येतात आणि बाकी लसूणच्या मी पेस्ट करते आणि तीही फक्त 5-6 दिवसासाठीची. आणि कारण आपण प्रत्येक भाजीतच लसूण पेस्ट यूज करतो असं नाही आहे, त्यामुळे मग थोडीशी करून ठेवायची जी आठवडाभर पुरेल अशी. मी आठवड्यातला एक दिवस म्हणजे शुक्रवार ठरवून घेतला आहे की त्या दिवशी मी भाज्या घेऊन येणार आणि आठवड्याभरासाठी लागणाऱ्या भाज्या आणल्या की त्या लगेच स्वच्छ धुवून कोरड्या करून आणि व्यवस्थित कापून आणि जशा हव्या तशा स्टोअर करून ठेवते. त्यामुळे ना माझं काम खूप सोपं होऊन जातं. आणि फ्रायडेलाच का, तर सॅटर्डे संडेला मुलीला आणि माझ्या मिस्टरांना सुट्टी असते. त्यामुळे मग असं आहे की आपण जर फ्रायडेला हे सगळं काम करून घेतले ना, तर सॅटर्डे संडे आपण फॅमिलीसोबत वेळ घालवू शकतो, बाहेर फिरायला जाऊ शकतो किंवा घरीही एकमेकांसोबत वेळ घालवू शकतो. त्यामुळे ना आणि मंडेला आपल्याला कुठलीच घाई होणार नाही किंवा काही घरात नाही आहे, काही आणायचं आहे असं पण नाही आहे, आपलं सगळं रेडी असेल. तर सोमवारीसुद्धा तुम्हाला जेव्हा स्वयंपाक करायची, टिफिन करायची वेळ येते ना, तेव्हा सगळं अवेलेबल असतं आणि ते इतकं इझी झालं असतं ना आपल्यासाठी की स्वयंपाकालासुद्धा कमी वेळ लागतो. भाजीपाला आणल्यावर त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवला ना, तर आपलं काम अगदी हलकंच होतं. जेव्हा आपल्याला ज्या भाज्या पाहिजे असेल त्या डिरेक्टली आपण कट करून घेऊ शकतो आणि भाजी फोडणी घालू शकतो. आपल्याला परत त्या धुवावं लागणार नाही आणि क्लीन करत बसावं लागणार नाही. त्यामुळे पुन्हा भाज्या चिरणं, धुणं किंवा त्याचा कचरा करणं टाळता येतं. एकाच दिवशी सगळी तयारी झाली की किचनही स्वच्छ राहतं आणि स्वयंपाक करायलाही कमी वेळ लागतो. इथे मी मुगाची डाळ घालते आहे. 2 ते 3 तास आपण जर ही डाळ भिजत घातली आणि त्यानंतर तिला बारीक केलं मिक्सरमध्ये. त्यात लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व टाकून आणि थोडंसं पाणी टाकून ना त्याला छान पेस्ट करायचं आणि हे मिश्रण तुमचं रेडी होते. हे तुम्ही 2 ते 3 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता. ह्यापासून तुम्ही मुगाचे डोसे बनवू शकता, जे तुम्ही ब्रेकफास्टला यूज करू शकता किंवा मुलांना स्कूलसाठी असे डोसे आपण देऊ शकतो. एकदम हेल्दी आणि टेस्टी असे हे डोसे लागतात. आणि हे असं तुम्ही जर रेडी करून ठेवलं ना, तर तुम्हाला आज तुम्ही रेडी करून ठेवलं, तुम्हाला उद्या हे फक्त मिश्रण फ्रीजमधून काढायचं आहे आणि थोडा वेळ 5-10 मिनटं बाहेर ठेवलं की त्यानंतर त्याचे डोसे बनवायचे. तुम्हाला सगळं रेडी असेल, तुम्हाला परत हे सगळं करावं लागणार नाही. एक दिवस ही तयारी करून घेतली
की बस. आता बघा हे जे मी तयारी करते ना, याच्यासाठी पण माझ्याकडे मिरच्या स्वच्छ धुतल्या होत्या, त्यानंतर लसूण निवडलेला होता. तर मला हा पसारा म्हणजे हे सगळा कचरा झाला नाही परत परत करायचा. हे सगळं रेडी होतं, फटाफट मी याच्यामध्ये टाकलं आणि हे बारीक करून घेतलं. त्यामुळे ना हे करतानाही माझा काहीच पसारा झाला. इथे मी मिरची किंवा लसूण कट करायसाठी चॉपिंग बोर्ड किंवा चाकू वापरलेला नाही आहे, तर ते सीझरने कट केलं आहे. तुम्हीसुद्धा आपल्या किचनमध्ये अशी एक सीझर नक्की ठेवा, जी फक्त किचनसाठी यूज करा. तुम्हाला चॉपिंग बोर्ड आणि चाकूचं कामसुद्धा वाचलं आहे, म्हणजे तुमचे भांडेसुद्धा निघणार नाही. आता लोकांना वाटेल की काय हे छोट्या छोट्या गोष्टी किंवा कामचुकारपणा किंवा आळशीपणा झाला, पण तसं नाही आहे. याला स्मार्ट वर्क म्हणतात. तुम्ही जर तुमचं काम कमी होत असेल आणि चांगल्या पद्धतीने होत असेल तर काय हरकत आहे ह्या सगळ्या टिप्स वापरायला. आता बघा मी हे सगळं केलं तरी माझा प्लॅटफॉर्म अगदी क्लीन आहे. मी याला कपडासुद्धा मारला नाही आहे, कारण माझ्याकडे सगळे अवेलेबल होतं, जे मला परत परत करावं लागलं नाही. तसंच जेव्हा आपण चपाती करतो तेव्हा असा खाली एक कपडा टाकून आपण जर त्यावर चपाती करायला घेतली ना, तर आपलं पीठ आजूबाजूला सांडणार नाही आणि आपले चपाती पण होऊन जाईल आणि आपला ओटा पण नीट आणि क्लीन राहील. तर तो पण आपल्याला परत परत असा साफ करावा लागणार नाही. एक थोडासा कपडा मारून झाला ना तरी तो लगेच क्लीन होईल. आता हा सगळा वेळ वाचून मी काय करते, तर माझे यूट्यूबचे जे चॅनल आहे त्यासाठी मी कॉन्टेंट शोधते, माझे एडिटिंग करते. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचे तुमचे छंद जोपासू शकता, तुमच्या आवडीचे कामं करू शकता. असं नाही आहे की गृहिणी आहे म्हणून दिवसभर घरातल्या किचनमध्ये काम करतच राहिलं पाहिजे. तुम्ही असं स्मार्ट वर्क करूनसुद्धा आपल्या आवडीचे कामं करू शकता. माझ्यासाठी ही सवय खूप उपयोगी ठरली आहे. आधीच सगळी तयारी झालेली असल्यामुळे रोजचं काम अगदी झटपट होते आणि वेळही वाचतो आणि किचन प्लॅटफॉर्म दिवसभर नीटनेटका दिसतो. अशा छोट्या छोट्या सवयीच आपल्या रोजच्या स्वयंपाकाला खूपच सोप्या आणि आनंददायी बनवतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.